तर यानंतर वळूयात पुढील बातमीकडे। बातमी पुण्यातून समोर येते। जंगली महाराज रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी राबवण्यात येते। पुण्यातलं जंगली महाराज रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं आणि त्यानंतर आता पुण्यात अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय कशा पद्धतीने इथं जेसीबीने अतिक्रमण हटवण्यात येत आहे। जंगली महाराज रोडवर ही कारवाई करत आपण बघतोय की सगळं अतिक्रमण जे आहे ते इथं हटवण्यासाठी पोलिसांचं एक पथक तसंच पालिकेचं एक पथक देखील इथं आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतुकीची समस्या उद्भवत होती, अतिक्रमण वाढलं होतं आणि त्यामुळे आता जेसीबीच्या सहाय्याने इथं हे अतिक्रमण जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे। अतिक्रमण हटाव मोहिमेला पुण्यात बळ मिळाल्याचं इथं दिसतंय। पुण्यामधील जंगली महाराज रोडवर वाहतुकीची मोठी समस्या उभी होत होती आणि त्यानंतर अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झाली आहे। अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे। आता जर आपण बघितलं तर डेक्कन परिसरामध्ये अनाधिकृतपणे जे हॉटेल्स असतील किंवा जी दुकानं असतील ती हटवली जात आहेत आणि फुटपाथ जे आहेत ते पूर्णतः मोकळे केले जात आहेत। मोठी संयुक्तिक कारवाई जी आहे ती पुणे पोलीस असतील, त्याचबरोबर महानगरपालिका आणि क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी जे आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही सगळी कारवाई जी आहे ती केली जाते। पुणे शहरातील फुटपाथांवरती जे पथारी व्यावसायिक आहेत ते व्यवसाय करतात, त्यामुळं रस्त्यांवरती चालणं पुणेकरांसाठी अत्यंत जिकरीचं होऊन जातं। त्याच पार्श्वभूमीवरती ही मोठी कारवाई जी आहे ती सध्या आता या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।